नमस्कार मित्रांनो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करून करून जर तुम्ही मनातून पार थकले असाल, रोज नवनवीन उपाय करूनही शरीरावर काहीच फरक पडत नसेल आणि शेवटी पदरी फक्त आणि फक्त निराशा आली असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक खूप मोठी आणि सकारात्मक कलाटे देणारा ठरणार आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीलाच खात्री देऊन सांगतो. विचार करा की आपण किती गोष्टी करतो. रोज सकाळी डोळे चोळत उठायचं, घराच्या बाहेर पडायचं, इच्छा नसतानाही तो कडू आणि तुरट चवीचा कारल्याचा किंवा दुधीचा ज्यूस नाकाला कसंनसं करून घाटाघाटा प्यायचा. बापरे, आठवलं तरी अंगावर काटा येतो. एवढं करूनही पोट भरत नाही, म्हणून मग दुपारच्या जेवणातली आवडती चपाती, गरमागरम मऊ भात, आवडीची भाजी सगळं काही सोडून द्यायचं आणि समोर फक्त त्या कच्च्या काकड्या, गाजर आणि सॅलडची पानं ठेवून स्वतःला कोंबडीसारखं चरत ठेवायचं. हा किती मोठा मानसिक छळ आहे. बरं, डाएटवरच लोक थांबत नाही. काही उत्साही लोक तर दिवसातून 2-2 तास जिममध्ये जाऊन स्वतःचा जीव अक्षरशः पाडतात. ट्रेडमिलरवर ढपाढपा पाळतात, घामाच्या धारा गाळतात. पण जेव्हा हे सगळं 1-2 महिने करून ते अत्यंत आशेने त्या वजन काट्यावर उभं राहतात, तेव्हा तो वजनाचा काटा एका इंचानेही जागेवरून हलत नाही. उलट कधीकधी 100 ग्रॅम जास्त दाखवतो. अशा वेळी मनात जी प्रचंड निराशा दाटून येते, जी हतबलता वाटते, ती खूप जवळून अनुभवलेल्या लोकांकडून ऐकली आहे. माणूस विचार करतो की मी एवढा काय गुन्हा केला आहे की मला हा त्रास सहन करावा लागतोय. मग आपल्या डोक्यात एकच जळजळीत सवाल येतो की अरे, माझ्या ऑफिसमधला किंवा शेजारचा तो राहुल तर समोर येईल, ते सगळं फस्त करतो, वडापाव खातो, बिर्याणीवर ताव मारतो, तरी तो एकदम स्लिम आणि फिट आहे, आणि मी बिचारा फक्त पाण्याचा एक घोट जरी प्राशन केला तरी माझं वजन थेट किलोने वाढतं. मग नक्की चूक कुठे होते? माझं नशीबच खराब आहे का? मित्रांनो, स्वतःला दोष देणं आता थांबवा. कारण चूक तुमच्या मेहनतीमध्ये किंवा तुमच्या नशिबामध्ये अजिबात नाही. तर चूक आहे ती तुमच्या वजनाकडे बघण्याच्या आणि ते कमी करण्याच्या चुकीच्या पद्धतीमध्ये. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की आता खूप झालं, पोट सुटायला लागले, कपडे घट्ट व्हायला लागलेत आणि आता वजन कमी केलंच पाहिजे, तेव्हा तो सर्वात आधी कोणती मोठी घोडचूक करतो माहीत आहे? तो लगेच आपला मोबाईल काढतो, यूट्यूब किंवा गुगलवर जातो आणि जगातील सर्वात कडक आणि जलद डाएट प्लॅन शोधायला लागतो. किंवा शेजारच्या जिममध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करून थेट महागडं सबस्क्रिप्शन घेतो आणि पहिल्याच दिवशी नको तेवढं वजन उचलायला लागतो. पण मित्रांनो, इथंच एक मिनटं थांबा आणि शांत डोक्याने विचार करा की आपण काय करतोय. समजा जर एखाद्या इमारतीचा, एखादा सुंदर घराचा पायाच आतून पूर्णपणे कमकुवत असेल, ठिसूळ असेल, तर त्यावर तुम्ही वरून कितीही रंगरंगोटी केली, कितीही महागडे दगड लावून सुंदर इमारत उभी केली, तरी ती इमारत वादळात टिकेल का? ती कोसळणारच ना. अगदी तसंच आपल्या या सुंदर शरीराचं आहे. जोपर्यंत तुमच्या शरीराची अंतर्गत घडी म्हणजेच तुमची आतली सिस्टम व्यवस्थित काम करत नाही, तोपर्यंत तुम्ही हवे ते डाएट करा, हवे तितके उपाशी राहा किंवा जिममध्ये जाऊन रक्ताचं पाणी करा, तुमच्या वजनाचा काटा जागेवरून हलणार नाही म्हणजे नाही. आपल्या शरीराची अंतर्गत सिस्टीम हे प्रामुख्याने 2 मजबूत खांबावर टिकून असते. त्यातला पहिला खांब म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम, ज्याला आपण सोप्या मराठी भाषेत पचनशक्तीचा वेग किंवा शरीराची अंतर्गत ऊर्जा निर्मितीची क्षमता म्हणतो. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा खांब म्हणजे तुमची रात्रीची शांत आणि गाढ झोप. जोपर्यंत या 2 गोष्टी आपल्यामुळं नैसर्गिक ट्रॅकवर येत नाहीत, तोपर्यंत शरीराची चरबी वितळणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच डाएटच्या मागे धावण्यापेक्षा आधी या 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आता आपण आपल्या समाजात पसरलेल्या सर्वात मोठ्या आणि भयानक गैरसमजाबद्दल बोलूया, जो अनेकांचे आरोग्य बिघडवतो. तो गैरसमज म्हणजे जितकं कमी खाल्लं तितकं वजन झटकन कमी होतं. पण मित्रांनो, विज्ञानाच्या आणि निसर्गाच्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या नादात अचानक खूप कमी खाता, रात्रीचं जेवण बंद करता किंवा स्वतःला तासनतास उपाशी ठेवता, तेव्हा तुमच्या मेंदूला एक धोक्याचा सिग्नल जातो की बाहेर काहीतरी विपरीत घडलंय. देशात दुष्काळ पडलाय आणि आता या शरीराला अन्न मिळणार नाही. मग हे शरीर स्वतःचा बचाव करण्यासाठी एक अद्भुत यंत्रणा चालू करतं. ते तुमचा मेटाबॉलिझम म्हणजे पचनक्रियेचा वेग एकदम मंद करून टाकतं, जेणेकरून शरीराकडे असलेली ऊर्जा दीर्घकाळ टिकून राहील. याचा उलटा आणि भयंकर परिणाम असा होतो की एवढ्या उपाशी पोटी राहूनही तुम्ही जेव्हा दिवसातून एखादी चपाती किंवा थोडंसं काहीतरी खाता, तेव्हा शरीर त्या अन्नाची ऊर्जा बनवण्याऐवजी ते भविष्यातील संकटासाठी फॅट म्हणजेच
जिद्दी चरबी म्हणून पोटाभोवती आणि कमरेभोवती साठवून ठेवायला लागतं. म्हणजेच तुम्ही उपाशी राहून वजन कमी करायला जाता, पण उलट शरीर फॅट साठवण्याचं गोदाम बनतं आणि तुमच्या शरीराचा ग्लो निघून जातो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, केस गळायला लागतात आणि तुमची ताकद पूर्णपणे निघून जाते. म्हणूनच मित्रांनो, आजपासून माझ्या सांगण्यावरून तुमच्या मनावर एक सोपा पण अत्यंत शक्तिशाली मंत्र कोरून ठेवा. वजन कमी करण्यासाठी कमी खाणं महत्त्वाचं नाही, तर योग्य वेळी खाणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. निसर्गाने आपल्या शरीराला चालवण्यासाठी आतमध्ये एक अप्रतिम आणि अचूक घड्याळ बसवून दिलं आहे, ज्याला आपण वैज्ञानिक भाषेत बॉडी क्लॉक म्हणतो. आणि जर आपण या निसर्गाच्या घड्याळाचे साधे नियम समजून घेतले आणि त्यानुसार स्वतःची जीवनशैली बदलली, तर शरीरातील अतिरिक्त चरबी बर्फासारखी वितळेल आणि वजनाचा काटा स्वतःहून खाली येईल. हे बॉडी क्लॉक कसं सांभाळायचं आणि वजन कसं कमी करायचं, यासाठी आपल्याला कोणत्याही महागड्या औषधाची गरज नाही. फक्त 3 सोप्या, अत्यंत साध्या आणि नेहमीपेक्षा वेगळ्या पायऱ्या रोजच्या आयुष्यात लागू करायच्या आहेत. यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या जेवणाची वेळ एकदम काटेकोरपणे निश्चित करा, कारण अवेळी खाणं हेच रोगाचं मूळ आहे. या पायरीचा पहिला नियम असा आहे की सकाळी सूर्योदयानंतर जास्तीत जास्त 1 ते 2 तासाच्या आत तुमचा पहिला नाश्ता पोटात गेलाच पाहिजे. कारण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपली पचनशक्ती म्हणजेच जठराग्नी सर्वात तीव्र असतो आणि यावेळी खाल्लेलं अन्न शरीर खूप छान पद्धतीने पचवून त्याची शुद्ध ऊर्जा बनवतं. दुसरा नियम म्हणजे रात्रीचं जेवण हे शक्यतो सूर्यास्तापूर्वी किंवा जास्तीत जास्त रात्री 7 ते 8च्या आत कोणत्याही परिस्थितीत संपवा. कारण जसा जसा सूर्य मावळतो तशी तशी आपल्या शरीराची पचनसंस्था पूर्णपणे सुस्तावते आणि रात्री उशिरा खाल्लेलं अन्न पोटात सडतं, ज्यामुळे गॅसेस होतात आणि ते अन्न थेट चरबीच्या रूपात साठवलं जातं. तिसरा नियम म्हणजे तुमच्या 2 मुख्य जेवणांमध्ये किमान 4 ते 5 तासांचं निरोगी अंतर ठेवा. अनेक लोकांना सवय असते की काम करताना, TV पाहताना मध्ये मध्ये काहीतरी बिस्किटे, वेफर, चिवडा सारखा तोंडात टाकत राहतात. ही सवय आजच बंद करा, कारण जेव्हा तुम्ही सारखं खात राहता तेव्हा पचनसंस्थेला कधीच विश्रांती मिळत नाही. जर तुम्ही जेवणाच्या वेळीच हे नियम पाळले तर याचे एवढे अप्रतिम फायदे होतात की तुम्ही थक्क व्हाल. तुमची पचनसंस्था इतकी मजबूत होईल की खाल्लेलं अन्न पचायला लागेल. शरीरातील इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाची पातळी एकदम नियंत्रणात राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी शरीरात जी अतिरिक्त चरबी साठण्याची प्रक्रिया असते ती पूर्णपणे कायमची थांबेल. आता वळूया दुसऱ्या पायरीकडे, जी आहे पाणी आणि इतर द्रव पदार्थांचं अचूक आणि सुयोग्य व्यवस्थापन. कारण पाणी हेच जीवन आहे आणि तेच तुमचं वजनही कमी करू शकतं. सकाळी उठल्या उठल्या बेड टी किंवा चहा कॉफी पिण्याची वाईट सवय सोडून द्या आणि त्याऐवजी एक मोठा ग्लास हलकं कोमट पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबू पिळून ते पाणी रिकामी पोटी घोट घोट करून प्या. यामुळे रात्री गोळा झालेली शरीरातील सर्व घाण आणि टॉक्सिन्स लघवीवाटे बाहेर पडतात आणि शरीर आतून स्वच्छ होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना मध्ये मध्ये किंवा जेवण झाल्यावर लगेच गडगडून पाणी पिण्याची सवय आजच आणि या क्षणी बदला. जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवणानंतर किमान पाऊण ते 1 तासाने पाणी पिणं हे आयुर्वेदात अमृतासारखं मानलं गेलं आहे. कारण जेवताना पाणी प्यायल्याने पोटातील पाचक रस पातळ होतात आणि अन्न पचत नाही. दिवसभरात साध्या पाण्याचा कोटा पूर्ण करण्यासोबतच तुम्ही घरी बनवलेले अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक डिटॉक्स पेय पिऊ शकता. जसे की रात्री 1 चमचा जिरे किंवा मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी ते पाणी उकळून प्यायचं. हे घरगुती पेय तुमच्या शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेसला म्हणजेच चरबी वितळण्याच्या प्रक्रियेला रॉकेटसारखा वेग देतात आणि शरीराची सूज कमी करतात. यानंतर येते आपली तिसरी अत्यंत सोपी पायरी, जी आहे शरीराची सातत्यपूर्ण हालचाल. कडक आणि जड व्यायाम नव्हे. अनेक लोकांना वाटतं की वजन कमी करायचं म्हणजे पहिल्याच दिवसापासून जिममध्ये जाऊन 2 क्विंटल वजन उचललं पाहिजे, तासनतास पळालं पाहिजे. पण हे साफ चुकीचं आहे. कारण सुरुवातीलाच शरीराला असा ताण दिला की सांधेदुखी सुरू होते आणि माणूस व्यायाम सोडून देतो. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की तुमच्या रोजच्या दिनचर्येत सातत्यपूर्ण हालचाल वाढवायची आहे. म्हणजेच तुमचं शरीर सतत ॲक्टिव्ह मोडमध्ये ठेवायचं आहे. ऑफिसमध्ये किंवा मॉलमध्ये गेल्यावर लिफ्ट किंवा एक्सलेटरचा वापर पूर्णपणे टाळा आणि आवर्जून पायऱ्या चढण्या उतरण्याची सवय लावा. तसंच जेव्हा कोणाचा फोन येईल तेव्हा एका जागी बसून बोलण्याऐवजी घरातल्या घरात किंवा गच्चीवर चालत चालत बोलायला लागा. बघा कशी जादू होते.
यासोबतच रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वतःसाठी फक्त 10 मिनिटाचा वेळ काढा आणि घरातल्या घरात सतरंजी टाकून शांतपणे 5 ते 10 सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कार हा एक असा पूर्ण ब्रह्मव्यायाम आहे जो तुमच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंतच्या प्रत्येक स्नायूला ताणतो आणि शरीराला एक सुंदर आकार देतो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आठवड्यातून फक्त एक दिवस जिममध्ये जाऊन 2 तास स्वतःला थकवून घेण्यापेक्षा रोजच्या रोज दिवसभरात स्वतःला लहान लहान गोष्टींमधून ॲक्टिव्ह ठेवणं हे विज्ञानाच्या दृष्टीने 100 पटीने जास्त फायदेशीर आणि वजन कमी करणारं ठरतं. आता या सर्व गोष्टींच्या मागे नेमकं कोणतं सोपं शास्त्र लपलंय ते आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, ज्याला वैद्यकीय जगात सर्केडियन रिदम म्हणतात. हजारो वर्षापूर्वी निसर्गाने आपल्या मानवी शरीराची रचना ही पृथ्वीच्या चक्राशी म्हणजेच प्रामुख्याने सूर्य आणि चंद्राच्या गतीशी घट्ट जोडलेली आहे. सूर्य जेव्हा सकाळी उगवतो आणि दुपारी डोक्यावर येतो तेव्हा निसर्गाच्या नियमानुसार आपल्या पोटातला जठरांगी म्हणजेच अन्न पचवणारे ॲसिड्स आणि एन्झाईम सर्वात तीव्र आणि कार्यक्षम असतात. म्हणून दुपारी तुम्ही जे काही जड अन्न खाता ते शरीर सहज पचवून टाकतं. पण जसा सूर्य मावळतो आणि रात्री चंद्र येतो तेव्हा शरीराला समजतं की आता विश्रांतीची वेळ झाली आहे. यावेळी शरीर अन्नाचं पचन करण्याऐवजी दिवसभरात शरीराची जी झीज झाली आहे ती भरून काढण्याचं म्हणजेच शरीराचं रिपेअरिंग आणि क्लिअरिंग करण्याचं काम करत असतं. अशा वेळी जर तुम्ही रात्री उशिरा 10 किंवा 11 वाजता जड जेवण जेवलात, पनीरची भाजी, चिकन किंवा गोड पदार्थ खाल्ले, तर बिचाऱ्या शरीराला ते रिपेअरिंगचं काम अर्धवट सोडून पुन्हा रात्रीच्या वेळी पचनाच्या कष्टाच्या कामात गुंतून जावं लागतं आणि रात्री पचनसंस्था मंद असल्यामुळे ते अन्न पचत नाही. त्याचे रूपांतर थेट चरबीत होते आणि तुमचं पोट सुटायला लागतं. इतकं सोपं आणि सरळ हे निसर्गाचं गणित आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण ज्या 3 अत्यंत साध्या पायऱ्या पाहिल्या, म्हणजेच योग्य वेळी जेवण घेणं, पाण्याचं अचूक नियोजन करणं आणि रोजच्या रोज शरीराची छोटी हालचाल चालू ठेवणं, यामध्ये मला सांगा कोणती गोष्ट कठीण आहे का? यासाठी तुम्हाला कोणतीही महागडं डाएट्स फूड्स विकत आणायची गरज नाही की तासनतास जिममध्ये जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालायची गरज नाही. हा तुमच्या रोजच्या जगण्यातला एक अत्यंत सोपा आणि गोड बदल आहे जो तुमच्या शरीरावर आणि आरोग्यावर खूप मोठा चमत्कारिक आणि सकारात्मक परिणाम घडवून आणणार आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. वजन कमी करणे किंवा फिट होणं ही स्वतःला उपाशी ठेवून शिक्षा देण्याची कोणतीही क्रूर प्रक्रिया नाही, तर ते आपल्या या सुंदर शरीरावर प्रेम करण्याची, त्याला निरोगी ठेवण्याची आणि एक नवीन आनंदी आयुष्य जगण्याची सुंदर सुरुवात आहे. जर तुम्हाला आजची ही साध्या भाषेतील माहिती खरोखरच मनाला पटली असेल, मनाला भिडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक सुंदर लाईक करा. कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठी प्रेरणा मिळते आणि अशाच प्रकारे कोणत्याही फालतू खर्चाशिवाय अगदी सोप्या घरगुती भाषेत आरोग्याविषयीच्या खऱ्या आणि चांगल्या टिप्स मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जे वजन कमी करण्यासाठी वर्षानुवर्षे धडपडत आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत राहा, निसर्गाच्या नियमाचे पालन करा आणि कायम फिट राहा.